गोष्ट जरी छोटी तरी अर्थाने मोठी. हृदयस्पंदन. जितेंद्र आणि विद्या यांचे लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झाले होते. दोघांचा संसार खुलत असताना दोघेही एकमेकांना समजून घेत होते, एकमेकांना अधिकाधिक वेळ देत होते. परंतु काही कारणास्तव एकदा विद्या 8 दिवसांसाठी माहेरी गेली होती. 4-5 दिवसानंतर विद्येची आठवण बेचैन करू लागल्याने जितेंद्रने विद्याला कल्पना न देता भेटायला जाण्याचे व आश्चर्याचा सुखद धक्का देण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता जितेंद्र अचानकपणे सासरवाडीला पोहोचला आणि हळूहळू पावले टाकत घरात जात असताना विद्या आणि तिच्या आईचे बोलणे त्याला ऐकू आले. विद्या म्हणत होती, आई, आज पुरणपोळ्या जरा जास्तच कर. का कोण जाणे, पण मला वाटतंय की जितेंद्र येतील आज. विद्याचे ते वाक्य ऐकून विद्याला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी गेलेला जितेंद्र स्वतःच आश्चर्यचकित झाला व घरात पोहोचला. काही वेळाने सर्वजण एकत्र बसून पूर्णावरणाच्या स्वादिष्ट व रुचकर स्वयंपाकाचा मनमुरादपणे आस्वाद घेऊ लागले. पण जितेंद्रच्या मनात मात्र पूर्वी ऐकलेल्या टेलिपथी अर्थात द्विहृदयस्पंदनाविषयी चिंतन आणि मंथन सुरू झाले.